नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मी आज बनवणार आहे मुगाच्या शेंगाची भाजी। तर त्यासाठी इथे मी शेतात आले होते मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी। खूप छान अशा मुगाच्या शेंगा लागलेल्या आहेत। तर पहा, इथे मी मुगाच्या शेंगा तोडत आहे। भरपूर अशा मुगाच्या शेंगा तोडून मी घरी आणलेल्या आहेत। तर आता ह्या शेंगा सोलून घ्यायच्या आहेत। शेंगा सोलून याचे सोले काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी काढून घेतलेले आहेत। आणखी थोडेसे सोले मी काढून घेणार आहे। त्यानंतर घेतलेले आहेत मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे आणि मुगाचे सोललेले सोले। तर हे आता एक एक करून तव्यावर थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा तवा मी ठेवलेला आहे गरम करायला, त्यावर हे मुगाचे सोले टाकणार आहे आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे चांगले भाजून घ्यायचे आहेत। चमच्याने सारखं हलवत राहायचं आहे। आणि सोले भाजलेले तर आता मी भाजणार आहे हिरव्या मिरच्या। त्यानंतर भाजणार आहे शेंगदाणे, भाजून घ्यायचे आहेत। तर इथे हे सर्व मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या सोलून। तर इथे मी मिरची, मुगाचे सोले, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। मध्ये थोडं पाणी टाकायचं आहे, त्यामुळे हे वाटण चांगलं बारीक असं तयार होते। त्यानंतर ठेवलं आहे पातेल्यात तेल गरम करायला, त्यामध्ये टाकले आहे जिरे, मोहरी, ठेचून घेतलेला लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता। त्यानंतर टाकायचे आहे 1 चमचाभर हळद। हळद टाकल्यानंतर हे सर्व व्यवस्थित भाजून होईपर्यंत चांगला हलवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जे मुगाचे सोले वाटून घेतलेले आहेत ते वाटण घालायचं आहे। तुम्हाला लागेल तेवढं पाणी घाला। मी इथं 2 तांबे पाणी घातलेलं आहे भाजी जास्त केल्यामुळे। आणि त्यानंतर टाकायचं आहे मीठ। तर इथं मी 2 ते 2.5 चमचे साधारणतः मीठ घातलेलं आहे आणि 10 ते 15 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे। एकदा उकळी आल्यानंतर गॅस कमी करून भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। ही भाजी भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खूप छान लागते। तर इथं तयार झालेली आहे आपली मुगाच्या सोल्याची भाजी। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।